पुस्तक परिचय असे वृक्ष असे देव खंड 2 श्री शा प्र दीक्षित लिखित असे वृक्ष असे देव खंड 2 हे पुस्तक भारतीय संस्कृती, धर्म आणि निसर्ग यांच्यातील अतूट नात्यावर प्रकाश टाकणारे एक रंजक आणि माहितीपूर्ण पुस्तक आहे. वन खात्यातील अधिकारी असलेल्या लेखकाने आपल्या अनुभवाच्या आधारे केवळ झाडांची शास्त्रीय माहिती न देता त्यांच्याशी जोडलेल्या पौराणिक कथा, लोककथा आणि धार्मिक महत्त्व अत्यंत ओघवत्या भाषेत मांडले आहे. या पुस्तकात प्रामुख्याने पारिजात, पानसुपारी, आंबा, कडुलिंब, आपटा, कमळ, बेल आणि आवळा या 8 पवित्र वनस्पतींचा सविस्तर वेध घेतला आहे. लेखकाने प्रत्येक वृक्षाभोवती गुंफलेल्या कथा मनोरंजक पद्धतीने सांगितल्या आहेत. उदाहरणार्थ, स्वर्गातील पारिजातकासाठी सत्यभामेचा हट्ट आणि त्यातून श्रीकृष्णाने इंद्राशी केलेले युद्ध, दसऱ्याला सोने म्हणून लुटल्या जाणाऱ्या आपट्यामागील कौत्समुनी आणि रघुराजाची दानशूरतेची कथा, तसेच च्यवन ऋषींना पुन्हा तारुण्य मिळवून देणारा आवळा, ज्यावरून च्यवनप्राश तयार झाला, याची कथा यात वाचायला मिळते. या व्यतिरिक्त फळांचा राजा, आंब्याचे विविध उपयोग, शंकराला प्रिय असलेल्या बेलाचे महत्त्व आणि भारतीय कला व संस्कृतीचा आत्मा असलेल्या कमळाचे सौंदर्य व लक्ष्मीशी असलेला संबंध लेखकाने उलगडून दाखवला आहे. कडुलिंबाचे औषधी गुणधर्म आणि कीटकनाशक म्हणून त्याचे वैज्ञानिक महत्त्व यावरही यात भाष्य केले आहे. हे पुस्तक वाचकांना केवळ झाडांची ओळख करून देत नाही, तर त्या वृक्षांना आपण देव मानून का पूजतो यामागील सांस्कृतिक आणि भावनिक कारणेही स्पष्ट करते.